वगैरे ठेवा, लिमिटेड लोकांना भेटा वगैरे वगैरे अशा पद्धतीनं सगळ्या सूचना होत्या, नियमावली होती. परंतु आता ती नियमावली उद्यापासून बऱ्याच अंशी शिथिल करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. त्याच्याबद्दलचे आदेश निघतील. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा ठरवलेलं आहे की राष्ट्रवादी भवन मुंबईमध्ये आम्ही मंत्र्यांनी इथं जनता दरबार सुरू करायचा. मी आज सकाळपासून इथं थांबलेलो होतो, पण आज सुरुवात आहे. त्याच्यामुळे अजून ह्याच्याबद्दलचं फार पब्लिसिटी झालेली नाही. पण रोज सोमवार ते गुरुवार का शुक्रवार, सोमवार ते शुक्रवारपर्यंत वेगवेगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंत्री महोदय हे इथं सकाळी नागरिकांच्या करता, कार्यकर्त्यांच्या करता उपस्थित राहणार आहेत. पूर्वी जसा जनता दरबार चालायचा तशा पद्धतीचे जनता दरबार पुन्हा इथं आता सुरू होणार आहे. आणि म्हणून त्याकरता मी इथं आलो होतो. मी कार्यकर्त्यांनाही भेटलो आणि जेवढे काही लोक आले होते त्यांनाही भेटलो. उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्र निर्बंधमुक्त होणार असं म्हणायचं का? संपूर्ण महाराष्ट्र निर्बंधमुक्त होणार का काय होणार याबद्दल स्वतः मुख्यमंत्री, आज आमची 4 वाजता कॅबिनेट आहे. मुख्यमंत्री महोदय त्याच्या संदर्भात सगळ्यांशी चर्चा करतात आणि अंतिम निर्णय घेतात. सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर पूर्णपणे ते वेगवेगळ्या सहकाऱ्यांशी, टास्क फोर्सशी बोलतील. WHO बद्दल पण माहिती ते घेतात. केंद्र सरकारच्या पण काही नवीन सूचना गाईडलाईन आलेल्या आहेत त्याची पण माहिती घेतात. आणि त्याच्यातून आपल्या राज्याच्या जनतेच्या हिताचं जे काही असेल ते करण्याच्या बद्दलची कार्यवाही केली जाते. फडणवीसांच्या विरोधात एक याचिका करणारी सतीश भोईची आहे, त्यांच्याकडे ईडीची धाड पडली सकाळी. म्हणजे कुठेतरी अशा पद्धतीनं जे भाजप नेते, मला त्याच्याबद्दल काहीच सांगायचं नाही. नो कमेंट्स. कर्मचाऱ्यांचं संपसणार तुम्ही 31 तारीख शेवट दिली होती. शेवटचा दिवस मी त्यावेळेस आपल्याला सांगितलेलं होतं की 31 तारखेपर्यंत मागं ज्या घटना घडल्या, अनिल परब साहेब ह्या खात्याचे मंत्री आहेत, त्यांना सूचना दिल्यात आलेल्या होत्या की 31 तारखेपर्यंत सगळ्यांनाच संधी द्या. आता तशा प्रकारची संधी दिली. उद्यापासून मात्र कठोर निर्णय घेतला जाणार आहे अशी साधारण शक्यता आहे. कठोर भूमिका म्हणजे नेमकं काय? कठोर भूमिका म्हणजे उद्याच्याला वेळ पडली तर ज्यांना काढून टाकलेलं आहे त्यांना बाजूला करून तिथं नवीन भरती पण होऊ शकते. किंवा काही बाबतीमध्ये जसं बेस्टनी आणि PMPMLनी इलेक्ट्रॉनिक बसेस आणि ह्याच्या CNGवरच्या बसेस ह्या पर किलोमीटर घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये पंतप्रधान पुण्याला आले होते तेव्हा पण 100 का 125 बसेसचं इनॉग्रेशन झालं. त्याच्याही बद्दल त्या बसेस घेऊन एका कंपनीनं त्या आपल्या PMPMLला चालवायला दिलेल्या आहेत. आणि तो हिशोब जर काढला तर तो आत्ताच्या खर्चापेक्षा कमी खर्चिक होतो आणि त्याच्यातनं प्रवाशांचा आपल्याला फायदा करून देता येतो. वाहनं नवी कोरी येतात, एअर कंडिशन युक्त बसेस असतात. अशा पद्धतीनं, कारण आपण आता त्यांना 10 तारखेला पेमेंट करायचं कबूल केलेलं आहे. विलिनीकरण तर नाहीच म्हणून सांगितलं. पण कारण त्या रिपोर्ट जो आला 3 अधिकाऱ्यांच्या समितीचा, ज्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली किंवा मंत्रिमंडळाने तो स्वीकारला, त्याच्यामध्ये पण त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या बऱ्याच अंशी आम्ही पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पगार पण आता पूर्वीच्या तुलनेने बऱ्यापैकी वाढवले. दुसरा एक असा प्रश्न आहे की हो का, उद्याच्याला सरकारने कुठलाही निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर न्यायव्यवस्थेने एखादा डिसिजन दिला तर न्यायव्यवस्था सर्वोच्चच आहे. ह्याच्यात प्रश्न काय विचारता? ह्याच्यामध्ये न्यायव्यवस्थेने सांगितलेपर्यंत काही होणार नाही. परंतु एकदा ती मुदत संपली की पुढे कठोर कारवाई करण्याचा तर अधिकार निवडून दिलेल्या मंत्रिमंडळाला असतोच. राष्ट्रवादी सॉफ्ट कॉर्नर घेते अशा प्रकारची टीका होती. विशेषतः गृह खातं जे आहे ते महाविकास आघाडीवर जास्त कारवाई करते, भाजप विरोधात करण्याची एक चर्चा आहे. त्या संदर्भामध्ये आमचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेबच जास्त अधिकारवाणीने सांगू शकतील, कारण ते विभाग बघतात.
आम्ही आमच्या विभागाची कामं करत असतो. किरीट सोमय्यांनी मागणी केली आहे, संजय राऊतांनी म्हटलं आहे की युपीएच्या सातबाऱ्यावरती आणखी काही पक्षांची जी आहे ती नावं टाकावी लागतील आणि दुसरीकडे शरद पवारांना सुद्धा त्यांचं नाव पुढे येत आहे. मी आपल्याला नेहमी सांगितलेलं आहे की मला कुठल्याही परिस्थितीत कधी प्रश्न विचारत असताना गेले 30 वर्ष महाराष्ट्रापुरते प्रश्न विचारा, मी त्याच्याबद्दल उत्तरं माझ्या परीनं देण्याचा प्रयत्न करीन. राष्ट्रीय पातळीवरच्या पक्षाच्या बद्दल राष्ट्रीय पातळीवरचे प्रवक्ते, काम करणारे आणि राष्ट्रीय पातळीवरचे नेते उत्तर देतात. त्यामध्ये म्हटलंय की जर वीज कनेक्शन काय बबन लोणीकर जे भाजप नेते आहेत, माजी मंत्री आहेत, त्यांचं वीज कनेक्शन कापलं. त्याच्यानंतर त्यांनी धमकी दिली, एक ऑडिओ रेकॉर्डिंग पुढे आले की मी तुमच्या घरावरती आयकरची 10% कशा पद्धतीने बघताय तुम्ही? अशा मी काय बघायचं, त्याच्यामध्ये मीडियानी विचार केला पाहिजे. कुणी काय बोलावं गेले अनेक दिवस कोण काय बोलतंय ह्याचा सगळा अनुभव त्या ठिकाणी प्रत्येकजण घेत आहे. परंतु कुणी काय बोलावं आणि कुणी काय मत व्यक्त करावं हा ज्याचा त्याचा स्वतंत्र विचाराचा त्यांचा हे आहे, त्याला आम्ही काही टीका टिप्पणी करू इच्छित नाही. मला हे मी अनेकदा तुम्हा पत्रकार मित्रांना माझं अधिवेशन चालू असताना पण भूमिका मांडली किंवा मी तुमच्याशी बोलत असताना सांगतो, ही व्यक्ती असं बोलली म्हणून तुम्ही काय बोलता. कुणाला काय बोलायचं त्यांनी ते बोलावं. मला माझ्या संदर्भामध्ये जी काही भूमिका मांडायची ती मी मांडीत आणि विकासाच्या बद्दलचे प्रश्न असतील किंवा सरकारशी संबंधित काही प्रश्न असतील तर त्याची उत्तर मी देईन. गुड़ीपाड़वा को शोभा यात्रा निकालना चाहते हैं, अभी तक 144 अधिकाऱ्यांना धमकी द्यायचं, हे कसं बघताय? कोणीही कुठल्याही केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था अधिकारी त्याचं काम योग्य पद्धतीनं करत असेल, नियमाच्या अधीन राहून करत असेल तर कुठल्याही नागरिकांनी अशा अधिकाऱ्याच्या बद्दल वेगळ्या प्रकारची टीका टिप्पणी करण्याचं अजिबात कारण नाही. त्याबद्दल पण कायदे नियम आहेत. जर शासकीय कामामध्ये कुणी अडथळा आणला तर त्याबद्दल पण आपल्याला तक्रार करता येते आणि पुढची कारवाई करता येते. शेवटी ते तिथं जी जबाबदारी घेऊन त्यांना तिथला पगार दिला जातो, त्यांना तिथं बसवण्यात येतं, त्याचं काम त्यांनी करावं, पण ते नियमाच्या अधीन राहून केलं पाहिजे. नियम तोडून कुणीच काम करण्याचा प्रयत्न करू नये. 144 अभी भी लगी हुई है. गुड़ी पाड़वा के दिन शोभा यात्रा निकालना चाहते हैं. बीजेपी का कहना है कि आप लोग इजाजत नहीं देंगे फिर भी हम शोभा यात्रा आज रात को उसके बारे में जो भी प्रेस नोट है वो हमारे चीफ मिनिस्टर की तरफ से निकाली जाएगी. और आज हमारी 4 बजे कैबिनेट है, उसमें हम सब बात करने वाले हैं और उसके बारे में जो ठीक होगा वो डिसीजन लेने वाले. देवेंद्र, कल बीजेपी की बैठक हुई, उनका कहना है कि हम आगामी चुनाव जीतने के लिए पूरी तैयारी से मैदान में उतरेंगे. आपको लगता है कि आप लोग को और मजबूत होने की जरूरत है और नए साथी आए आप लोग के साथ, ताकि कोई भी चुनाव में हर एक पार्टी को चुनाव जीतने के लिए पूरी कोशिश करने का अधिकार है, वो उनकी तरफ से करेंगे. बाकी हम पार्टी हमारी तरफ से करेंगे. जरंडेश्वर कारखाना ईडीने जप्त करावा आणि शेतकऱ्यांना द्यावा असं किरीट सोमय्यांची मागणी आहे. त्यांनी काय मागणी करावी हा त्यांचा अधिकार आहे, मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. दादा, शिवसेना नाराज दिखाई दे रही है कहीं ना कहीं एनसीपी से, क्योंकि एनसीपी का एक सॉफ्ट कॉर्नर दिखाई दे रहा है बीजेपी के. उसके बारे में शिवसेना के चीफ उद्धव ठाकरे साहब डिसीजन लेंगे, क्योंकि हम अकेले काम नहीं करते. उद्धव ठाकरे जी, पवार साहब और सोनिया जी, ये तीनों ने मिलके ये महाविकास आघाड़ी ये गठित की है, तो उसके बारे में सब मिलके डिसीजन लेंगे और काम करते वक्त हम हर एक को कैसी मदद हो सकती है यही सोचते हैं, यही काम करने की हमारी कोशिश रहेगी. दादा, आप यूपीए का हिस्सा हैं, यूपीए को और मजबूत करने की हर तरफ से कोशिश हो रही है. आपको लगता है कि और जो गैर बीजेपी विरोधी पार्टियां हैं सब साथ आए, आगे बढ़े, ताकि हमारे महाराष्ट्र में यूपीए नहीं है, सेंट्रल में यूपीए आता है, तो इसीलिए सेंट्रल के लोग इसके बारे में जवाब देंगे. महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी है, महाविकास आघाड़ी के बारे में हम सब मिलके काम कर रहे हैं
और आगे भी हमारा काम चालू रहेगा। एमएलएस के लिए जो घर दिए गए थे बकायदा जितेंद्र आवाड जी ने अनाउंस किया था, कहीं ना कहीं उसको लेके विरोध नहीं, क्या हुआ उसके बारे में गलत मैसेज गया। वो घर क्या मुफ्त नहीं है। जैसे म्हाड़ा में अलग अलग लोगों को घर देते हैं, जैसे स्पोर्ट्समैन को देते हैं, कुछ अलग अलग सेक्टर के लिए रिजर्वेशन उसमें रहता है, तो वही परसेंट से कुछ जिनको बिल्कुल घर नहीं है। बम्बई में जिस एमएलए का, एमएलसी का खुद का घर नहीं है, उसके बीवी का घर नहीं, बीवी के नाम के ऊपर घर नहीं है, उसके खुद के नाम के ऊपर घर नहीं है, ऐसे लोगों को जो भी उसका दाम है, फ्री नहीं, उसकी जो कीमत है, उसकी जो प्राइस है वो फ्लैट की, वो लेके देने का उन्होंने डिक्लेयर किया था। लेकिन असेंबली में डिक्लेयर करते वक्त उन्होंने खाली बताया कि हम 300 फ्लैट एमएलए विधायकों को देंगे। तो लोगों को ऐसा मैसेज गया और मीडिया ने भी ऐसा चलाया कि अभी विधायकों को फ्री घर मिल रहा है। वैसा नहीं है, हर एक को उसका जो भी प्राइस है वो देना पड़ता है। और अभी तो बहुत से लोगों ने, वो हमारे पवार साहब ने भी उसके बारे में कुछ स्टेटमेंट किया है, वो मेरे सुना है, देखा है। तो जब हमारे पार्टी के चीफ ऐसे स्टेटमेंट देते हैं तो वो हमारी पार्टी की लाईन रहती है। तो हमारी पार्टी की लाईन अभी वैसी हुई है। दादा, मराठीमध्ये आमदारांच्या घरांवरून मोठ्या प्रमाणावरती सरकारवर टीका होताना पाहायला मिळाली। ती झाली, ते गैरसमजुतीतून झालं। आमच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी सांगत असताना आम्ही 300 घरं आमदारांना देणार असं सांगितलं। जनतेला वाटलं की ती मोफत देणार, वास्तविक तो मोफतचा प्रश्नच नव्हता। म्हाडाची घरं वेगवेगळ्या लोकांना देत असताना कॉमन मॅनला लकी ड्रॉ काढून आपण ती घरं देत असतो। परंतु पूर्वीच्या काळामध्ये एक अधिकार मुख्यमंत्र्यांना असायचा की 10% घरं हे मुख्यमंत्री तातडीची गरज घराची अशांना ते द्यायचे। त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी असायचे, त्याच्यामध्ये पत्रकार असायचे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले खेळाडू असायचे, असे वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक कलाकार असायचे, अशांना द्यायचे। नंतर ते 10%चं 5%वर आलं, नंतर त्याच्यामध्ये कोर्ट मॅटर झाल्या, नंतर ते बंदच करण्यात आलं। आता मात्र म्हाडाच्या तर्फे काही % लोकांना देण्याचा अधिकार आहे। पण ह्याच्याबद्दल एवढी चर्चा झाली, एवढं मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये अतिशय त्यांच्या ह्याच्या विरोधात, निर्णयाच्या विरोधामध्ये न्यूज आल्या आणि त्याच्यामुळं आमचे नेते पवार साहेबांनी याबद्दलची भूमिका स्पष्ट त्या ठिकाणी केलेली आहे। ती आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। माझ्या माहितीप्रमाणे नाना पटोलेंनी पण काँग्रेसच्या बद्दलची भूमिका विशद केलेली आहे, ती आता त्यांच्या पक्षाची भूमिका आहे। याबद्दल मुख्यमंत्री पण निर्णय घेतील, पण एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याच्यातून कारण नसताना गैरसमज निर्माण होत असतील तर तो निर्णय थांबवला पण जातो। कदाचित तसाही विचार, कदाचित, मी खात्री देऊ शकत नाही, कदाचित तसाही विचार केला जाईल। परंतु ही घरं मोफत दिली जाणार नाहीत। हे जे काही किंमत त्या घराची असेल ठरवलेली, त्या किमतीतच देण्याच्या बद्दलचा विचार होता। पण आता एवढं लोकांची जर विरोध असेल तर कदाचित ते होणार नाही। दादा, अभी एक बड़ी बात सर, बीजेपी ने एक बड़ी मांग की है कि महाराष्ट्र में जितने भी मस्जिदों पर लाउड स्पीकर लगे उन्हें निकाला जाए, ध्वनि प्रदूषण हो रहा है। कोर्ट का ऐसा आदेश है, उनका कहना है। सरकार की क्या भूमिका है? क्या मस्जिदों पर लगे या प्रार्थना स्थलों पर लगे लाउड स्पीकर को हटाया जाएगा? उसके बारे में पूरी जांच की जाएगी और उसमें क्या कोर्ट ने बताया है, हाई कोर्ट ने बताया या सुप्रीम कोर्ट ने बताया या सेशन कोर्ट ने बताया, क्या बताया है, ये सब मालूमात करके ही उसके बारे में जो भी डिसीजन है वो लेगा। इस तरह के मुद्दे उठाना आपको लगता है कि चुनाव आ रहे हैं इसलिए नहीं, मैंने आपको बहुत दफ़ा कहा है कि जब भी चुनाव कोई आता है, जो भी कोई ठीक चल रहा होता है, तब कुछ ना कुछ ऐसे इशू निकाल के एक गलत कोई बातें शुरू होती है, वो बिल्कुल
मुझे तो मंजूर नहीं है, क्योंकि इतना अभी 75 ईयर्स हो गए हमें स्वतंत्रता मिलके, और तो भी हम ऐसे ही इशू निकाल रहे हैं। वो कितना सही है कितना गलत है, हर एक आदमी ने उसके बारे में सोचना चाहिए और आगे के बारे में विचार करना चाहिए। दादा मराठीमध्ये हाच मुद्दा शेवटचा. आझादबद्दल ध्रुवीकरण तुमचं करण्याचा प्रयत्न वाटतोय का आपल्याला असे लाऊडस्पीकरचे मुद्दे घेऊन? शेवटी कुणी कुठला मुद्दा घ्यायचा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. सरकार म्हणून कुणी काम करत असेल तरी त्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट जे काही सांगेल त्याच्याबद्दलची आपल्याला अंमलबजावणी करावी लागते. आणि जर उद्या काही एखादा मुद्दा पटला नाही तर आपण अपील पण बेंचच्या पुढे करू शकतो. ह्या संदर्भामध्ये नक्की काय निर्णय दिलेला आहे तो मी काही वाचलेला नाही आहे, परंतु त्याची माहिती घेतली जाईल आणि ती माहिती घेऊन हायकोर्टाने किंवा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या बद्दलचा कुठलाही अवमान होणार नाही अशा पद्धतीनं पावलं उचलली जातील. अर्थात ती पावलं उचलत असताना सरकार म्हणून सरकारच्या पातळीवर निर्णय होईल, तो काही एकटा मी म्हणतो म्हणून निर्णय होण्याचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट, आपण जे सांगताय की ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, अलीकडच्या काळामध्ये विकासाचे मुद्दे सोडून बाकीच्याच मुद्द्याच्याबद्दल आपण बरीच चर्चा करतो. आणि खरं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, जातीय सलोखा राहण्याच्या दृष्टिकोनातनं सर्व राजकीय पक्षांनी प्रयत्न केला पाहिजे. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पण तीच भूमिका मांडण्याचं काम केलं पाहिजे. आता यंदाच्या 15 ऑगस्टला 75 वर्ष पूर्ण होत आहेत देशाला स्वातंत्र्य मिळून. आज 75 वर्ष पूर्ण होत असताना जग कुठला विचार करत आहे आणि आपण कुठल्या विषयामध्ये जनतेला गुंतून ठेवतोय किंवा कुठल्या विषयाला महत्त्व देतोय, ह्याचं पण कुठंतरी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन हे झालं पाहिजे असं मला त्या निमित्तानं वाटतं. अर्थात जनतेने पण ह्या गोष्टीचा फार गंभीरतेनं विचार करण्याची गरज आहे असं माझी भूमिका आहे.